Audio Jungle. साहेब, जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आज आपण पहिले निवेदन दिले, काय विषय होता? आज जिल्हाध्यक्ष पदाचे सूत्र 2 दिवसापूर्वीच स्वीकारल्यानंतर आम्ही त्या सभेतच जाहीर केलं होतं की जिल्ह्यातील जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे असतील, तरुणांचे असतील, महिलांचे असतील, या संदर्भात काँग्रेस पक्ष नेहमीच आंदोलनाच्या भूमिकेत राहील आणि त्या अनुषंगाने आज जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांसमोर जी काही मोठी अडचण निर्माण झालेली आहे खतासंदर्भात, जी युरियाची टंचाई प्रशासनाने आणि व्यापाऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेली आहे आणि शेतकरी अत्यंत अडचणीत असताना त्याला पुरेसा युरिया मिळत नाही, या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शहराध्यक्ष युसुफभाई असतील, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू अवताडे साहेब असतील, जगन्नाथरावजी काळे, भाऊसाहेब काळे, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली की शेतकऱ्यांना जी युरियाची टंचाई भासते ती टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी कारवाई करावी आणि पुढच्या काळामध्ये जी काही रब्बी हंगामासाठी खतांची आवश्यकता असणार आहे त्याचं नियोजन आत्ताच त्यांनी करावे, जेणेकरून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही, या संदर्भात आम्ही आमचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। सर, भारत हा कृषीप्रधान देश आहे, दरवर्षी किती खत लागतं याची सरकारला, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांना माहिती असते, यांच्याकडे आकडेवारी असते, पण दरवर्षी खताची टंचाई निर्माण होते, काय वाटतं, कसं बघता याकडे? याच्यामध्ये सर्व कृषी विभागाकडनं आकडेवारी जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात येते, त्या संदर्भात नियोजन होतं आणि पुरेसं जर अलॉटमेंट जर झालं, विशेषतः आपल्या जिल्ह्यावर या खत उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्याकडनं सतत अन्याय होत आलेला आहे, जे शासनाने त्यांना ॲलोकेशन दिलेलं आहे ते ॲलोकेशनसुद्धा त्यांनी पूर्णपणे आजपर्यंत दिलेलं नाही आणि थोडेफार पिकाची जी काही बदल झालेला आहे पीक पद्धतीमध्ये त्याचा थोडाफार फरक या ठिकाणी आहे, त्यामुळे निश्चित आहे, परंतु व्यापाऱ्याकडनं लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताबरोबरच इतर जे काही शेतकऱ्यांना आवश्यकता नाही असे उत्पादनं घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव येतो आणि नाईलाजाने शेतकऱ्यांना त्याला आर्थिक नुकसान त्यातून होत आहे। काँग्रेस पक्षातर्फे आज खतासाठी शेतकऱ्यांसाठी आपण रस्त्यावर उतरत आहात, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, अजून 2 शेतकऱ्यांशी निगडीत 2 प्रश्न आहेत, एक आहे पीक विमा आणि दुसरा आहे कर्जमाफी, याबाबत काँग्रेस पक्ष म्हणून आपण काय निर्णय घेणार आणि याबाबत काय आंदोलनाची दिशा आहे? पीक विम्यासंदर्भात मागेच जी काही योजना होती 1 रुपयात पीक विम्याची, ही शासनाने रद्द करून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे। मागच्या काळात त्या संदर्भातही आम्ही आवाज उठवलेला होता, परंतु शासनाने त्याची काही आज दखल घेतलेली नाही। आणि दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केला की शेतकऱ्यांची कर्जमाफी, आज जवळपास खरीपमध्ये फक्त 70% लोकांना कर्जाचा पुरवठा झालेला आहे आणि कर्जमाफी जी निवडणुकीपूर्वी या शासनाने जाहीर केली होती ती त्यांनी कुठंतरी त्यांचा शब्द फिरवल्याचा संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा रोष या संपूर्ण राज्यभरात आहे, कारण आपण इतर राज्यामध्ये बघितलं ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं सरकार आहे, मग तेलंगणा असेल, त्या राज्यामध्ये कर्नाटक असेल, त्याही ठिकाणी काँग्रेस पक्षाने आश्वासन दिलं होतं निवडणुकीपूर्वी आणि सत्तेवर येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पक्षाने त्या शेतकऱ्यांना संपूर्णतः कर्जमाफी दिली, त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की हे सरकार देईल, परंतु या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या शासनाने केलं आहे, त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो। धन्यवाद सर, थँक्यू।